मिलिंद गुणाजी यांनी आजवर चित्रपट, मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. विरासत, देवदास, फिर हेराफेरी या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेचे आजही कौतुक केले जाते. मिलिंद गुणाजी यांना खरी ओळख मिळाली ती भटकंती या कार्यक्रमामुळे. या कार्यक्रमामुळे ते घराघरांमध्ये पोहोचले. मिलिंद गुणाजी हे खूप चांगले अभिनेते असले तरी ते गेल्या अनेक वर्षांपासून अभिनय क्षेत्रापासून दूर आहेत. ते अभिनयापासून का दूर आहेत याविषयी त्यांनी नुकतेच मित्र बने या मुलाखतीत सांगितले आहे. त्यांनी सांगितलं आहे की मी कुठेही गेलो नाही आहे, मी इथेच आहे. पण मध्यंतरीच्या काळात माझा आवाज पूर्णपणेच बंद झाला होता. कलाकार, गायक, शिक्षक ज्यांचा सतत बोलण्याचा व्यवसाय असतो त्यांच्या बाबतीत ही समस्या अनेकदा जाणवते. काही कारणास्तव तुमच्या आवाजावर परिणाम होतो आणि तुमच्या आवाजाची क्वालिटी एकदमच खराब होते. माझ्या बाबतीत देखील खरं असंच झालं होतं. पण या सगळ्या गोष्टींचा स्वीकार कशा पद्धतीने करायचा हे मला कळतच नव्हतं. ही परिस्थिती कोविडपासून आजपर्यंत होती आणि या सगळ्या परिस्थितीला सामोरे कसं जायचं हे कळत नसल्यानेच मी या सगळ्यापासून दूर गेलो होतो. आपल्या व्होकल कॉर्डचा सतत वापर केल्यामुळे असं होतं असं मला डॉक्टरांनी सांगितलं आणि त्यानंतर मग माझ्यावर उपचार सुरू झाले. कोविडचा काळ ते आजपर्यंत मी पडद्यावर येण्यासाठी कम्फर्टेबलच नव्हतो. खरं तर मी कधीच पार्ट्यांना वगैरे जात नाही कारण मला पार्ट्यांना जाणं आवडतच नाही. पण हे सगळ्या गोष्टी घडल्यानंतर तर मी पार्टी सोडा घरगुती कार्यक्रमांमध्ये सुद्धा जाणं बंदच केलं होतं. कारण मला जाणवत होतं की मला बोलताच येत नाही. मी बोलण्याचा प्रयत्न जरी केला तरी माझा आवाजच बाहेर येत नाही आणि या सगळ्यामुळेच मी घरी राहणंच पसंत करत होतो. पण आता सगळ्या या गोष्टींवर मी मात केली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी उपचार केले आहेत आणि त्यामुळेच आता मी पुन्हा एकदा चित्रपटसृष्टीकडे वळत असून मी लवकरच तुम्हाला एका चित्रपटात दिसणार आहे. श्री बाबा नीपकरोरी महाराज असे या चित्रपटाचे नाव असून मी एका वेगळ्या भूमिकेद्वारे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. मिलिंद गुणाजी यांनी 1990 साली त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी मॉडेलिंगद्वारे त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. मॉडेलिंगच्याच असाइनमेंटनंतर त्यांना गोविंद निहलानी यांनी चित्रपटात भूमिका दिली आणि त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.